खरोखरच आता सांगितलंच कांबळे साहेबांनी, मी लाभार्थी नाही आणि माझा मुलगा सुद्धा लाभार्थी होणार नाही. पण समाज हा आमचा आहे, 59 जाती आमच्या आहे. त्या जातीसाठी आम्ही सर्वसमावेशक लढाई लढणं ही काळाची गरज झालेली आहे. या राजकर्त्याची अवकात नाही तुमचं आरक्षण त्याचं उपवर्गीकरण करण्याची, ही ताकद तुमची आहे. तुमच्यामधला एक व्यक्ती अख्खी दिल्ली हलवू शकते. तुम्ही महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी आहात. 1927च्या परिषदमध्ये बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं की तुम्हाला 59 जातींना एकसंघ राहावं लागेल, तेव्हाच तुम्ही सुरक्षित राहाल. आणि त्यावेळी सुद्धा मातंग समूह हा बाबासाहेबांना सपोर्ट करत नव्हता. म्हणजे जेव्हा माराण मातंगामध्ये किंवा चांभारांमध्ये वाल्मिकी समाजामध्ये हा अंतर्गत कलह नसायला पाहिजे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच तो मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि आज 100 वर्षानंतर हे राजकीय गिधाड आमच्या घरामध्ये कलह लावत आहे. हे कलह मिटवण्याचं काम किंवा वाढू न देण्याचं काम हे आता आंबेडकरी वाद्यांनी करणं गरजेचं आहे. हे मार जरी एक संघ झालेत तरी 59 जातीचं पूर्ण आरक्षण ते थांबवू शकतात आणि या राजकर्त्याला वटणीवर आणू शकतात. एवढी ताकद या आंबेडकरवाद्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला एका ठिकाणी येण्याची गरज आहे. गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या समाजाचं डेव्हलपमेंट झालं फक्त आरक्षणामुळे आणि बाबासाहेबांना स्वीकारल्यामुळे. खरोखरच आता सांगितलंच कांबळे साहेबांनी, मी लाभार्थी नाही आणि माझा मुलगा सुद्धा लाभार्थी होणार नाही. पण समाज हा आमचा आहे, 59 जाती आमच्या आहे. त्या जातीसाठी आम्ही सर्वसमावेशक लढाई लढणं ही काळाची गरज झालेली आहे. परंतु आम्ही जरी मोठ्या मोठ्या घोषणा करत असलो, आता मून साहेबांनी सांगितलं आम्ही लढाई जिंकणार आहोत. हो, जिंकणार आहोत. पण आधी आमच्यामधले कलह आम्हाला मिटवावं लागतील. आमच्यामधले हेवेदावे तो मोठा की हा मोठा हे मिटवावं लागेल. ही लढाई जिंकणं फार कठीण नाही. या राजकर्त्याची अवकात नाही तुमचं आरक्षण त्याचं उपवर्गीकरण करण्याची, ही ताकद तुमची आहे. तुमच्यामधला एक व्यक्ती अख्खी दिल्ली हलवू शकते. तुम्ही महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी आहात. ती ताकद, ती जागरूकता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आमच्यामधला जो हा मंच आहे आणि जे उपस्थित आपण इथे 100च्या संख्येनं असाल, 200 400 500, हे अख्ख्या महाराष्ट्राला दिशा देऊ शकते. ही ताकद या नागपूरमध्ये आहे आणि ती ताकद नागपूरमध्ये आहे हे ओळखलं म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी दीक्षा दिलेली आहे. आज वर्गीकरणाच्या माध्यमातून आमचाच एक समूह आमचा विरोधक बनतो आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर आम्ही पाहतो, अंगाला असे शहारे येतात का बाबासाहेबांच्या बद्दल आम्ही आज काय बोलतो. आणि जो धोका आज तुम्हाला दिसत आहे, हा धोका 100 वर्ष आधी बाबासाहेबांनी सांगितला. 1927च्या परिषदमध्ये बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं की तुम्हाला 59 जातींना एकसंघ राहावं लागेल, तेव्हाच तुम्ही सुरक्षित राहाल. आणि त्यावेळी सुद्धा मातंग समूह हा बाबासाहेबांना सपोर्ट करत नव्हता. हे मी म्हणत नाही, त्यावेळेसही करत नव्हता. पण आज तो आमचा भाऊ आहे. त्यावेळेस चर्मकार वर्ग जो होता तो बाबासाहेबांच्या सोबत होता. म्हणजे ही लढाई आमची आजची नाही, हे वर्षानुवर्षीची आलेली आहे. चाल, मला असं वाटते कधी कधी ते ढोर मेलेलं पळत असेल, मार जास्त तिथं जास्त लोकसंख्येनं असतील तेव्हापासून त्यांची लढाई चालू झाली नाही ना, चुकीचं असू शकते. म्हणजे मला असं वाटायला लागलं का ही लढाई का, म्हणजे जेव्हा माराण मातंगामध्ये किंवा चांभारांमध्ये वाल्मिकी समाजामध्ये हा अंतर्गत कलह नसायला पाहिजे, तो बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच तो मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि आज 100 वर्षानंतर हे राजकीय गिधाड आमच्या घरामध्ये कलह लावत आहे. हे कलह मिटवण्याचं काम किंवा वाढू न देण्याचं काम हे आता आंबेडकरी वाद्यांनी करणं गरजेचं आहे. मग आता एकीकडे आमचे आमदार किती आहे हो महाराष्ट्रामध्ये, का आमच्या समाजाला आम्हाला रस्त्यावर यावं लागते? 28 आमदार आहेत आणि 28 आमदारापैकी 3 आमदार बनावटी एससी आहे. बोलले का हे 25 लोक? आता जर आमदार आणि खासदार असते तर मला थोडं बोलता आलं असतं, खरोखर बोललो असतो मी, फार स्पष्टपणे बोलतो.
आणि ते आमदार आम्हाला एकीकडे आरक्षण पाहिजे, उपवर्गीकरण पाहिजे. आज आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान आमचे 33 ते 34 आमदार असले पाहिजे. त्याच्यावर कोणालाही बोलता आलेलं नाही. आज आम्ही 28 वर आहोत आणि 28 मध्ये 2 त्यामधले असे मारवाडी आणि जैन आहे का त्यांनी बनावट सर्टिफिकेट लावून ते आमदार झालेले आहे. त्याच्यावरही कोणी भाष्य करायला तयार नाही. इथल्या इथं आमच्या अमरावतीचा आम्ही मुद्दा घेतो. 2014लाच मी खासदार होऊ शकलो असतो, पण तिथल्या जातीला मी बौद्ध म्हणून चाललो नाही. बनावट एससीला आमच्याच लोकांनी निवडून दिलं, त्यामागं महारिगे मागं राहिला नाही. आता मी दर्यापूर मतदारसंघामध्ये 100% आमदार होतो, पुन्हा जात आडवी आली. हे केव्हा आम्ही मिटवणार आहोत? हो, आज आमची उतरती कळा चालू झालेली आहे. काही दिवस जाऊ दे, आमचे मुलं आमच्या समोर आत्महत्या करणार, त्यांच्या हाताला काम नाही. उद्या शिक्षणाचे दार त्यांचे बंद केलेले आहेत, तरी आमचा समाज जागृत नाही. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मानांची शाळा मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकते, एवढी ताकद आमच्या समाजामध्ये आहे. काय कमी आहे या समाजामध्ये? या समाजामध्ये कमी हे आहे की आमच्या प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब निर्माण झाला, आम्ही कोणाचं कोणी ऐकायला तयार नाही. काय कमी आहे? इगो वाढला. इगो वाढल्यामुळे आता आमची उतरती कळा चालू झाली. आम्ही कोणाला स्वीकारायला तयार नाही. आता ती वेळ जाऊ देऊ नका. आता शेवटच्या घटकेला आपण आलेला आहो. आता हा जरी उपवर्गीकरणाचा कला आपण हाणून पाळणार, जीव गेला तरी चालेल, पण आपण यांच्या बापाला सोडणार नाही. ही शपथ तुम्हाला नागपूरला या ठिकाणी घ्यावं लागेल. ती ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कारण आज आम्ही एकीकडे जर म्हणतो, आताच मुन साहेबांनी सांगितलं की 1.5 लाख या ठिकाणी एससी आहे महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी किमान 80 ते 90 हजार महार आहेत. लाख महार आहेत. हे महार जरी एक संघ झालेत तरी 59 जातीचं पूर्ण आरक्षण ते थांबवू शकतात आणि या राजकर्त्याला वटणीवर आणू शकतात. एवढी ताकद या आंबेडकरवाद्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला एका ठिकाणी येण्याची गरज आहे. आणि ते एका ठिकाणी येण्याचा प्लॅटफॉर्म नागपूरकरांनी, म्हणजेच आमचे ऍडव्होकेट मुनसाहेब असतील, स्मिताताई असेल, प्रीतमजी बुलकुंडे असतील, अमन कांबळेजी असतील, या टीमने ही सुरुवात केली. त्यांना आता आम्ही खतपाणी घालण्याची वेळ आहे. काय एकटा त्या देवपाऱ्याने पैसे द्यायचे? आज आम्ही आमच्या समाजामधून हजार रुपये जरी आम्ही निर्माण केले तर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहत नाही. आणि आता पुढील दिशा आम्हाला, कांबळे साहेब, इथेच थांबून आता आपल्याला चालणार नाही. तर हे बीज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यामधला प्रत्येक समूह आपल्याला पेटवावा लागेल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हॉलची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो. तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूं. तयार व्हावं लागेल आम्हाला. आम्ही का तयार होत नाही? अनेक धोके आम्हाला आहेत. आज आरक्षण आतापर्यंत होतं. गेल्या 40 वर्षामध्ये आमच्या समाजाचं डेव्हलपमेंट झालं फक्त आरक्षणामुळे आणि बाबासाहेबांना स्वीकारल्यामुळे. कारण नोकऱ्या लागल्या म्हणून आम्ही उद्योजक तयार झालो. तुम्हाला नोकऱ्या लागल्या नसतं तर देवगुणंत देवपाऱ्याला कोणी विचारलं नसतं, मला इथे ऑटोत चालवा लागला असता. कारण मी सोन्याचा चम्मच घेऊन पैदा झालेला नाही. मी अमरावती जिल्ह्यातल्या 60 घराच्या वस्तीमधून आलेला मी माणूस. नागपूर सारख्या ठिकाणी मी ऑटो चालवलेला आहे. ती माझी स्टोरी आहे. मला असं वाटतं की मी माझ्या समाजामध्ये जाऊन उद्योजक तयार व्हावं, त्याकरता मी कार्यक्रम करतो. पण ती गरज माझ्या समाजाची राहिली नाही असं आम्हाला दिसतंय. आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. जे आम्हाला करतात ते करायला आम्ही तयार आहोत. पण समाज घ्यायला तयार नाही. आता घेणारे आपण आपल्या कुटुंबामधून तयार करा. यंग जनरेशन बाहेर काढा. कारण अनेक ठिकाणचा जो कला आहे तो आता आम्हाला मिठून 59 जातींना आम्हाला एक संघ कसं ठेवता येईल याचं मायक्रो प्लॅनिंग आम्हाला करावं लागेल. मी जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी आपण सर्व बोलावलं, मला उद्घाटक म्हणून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचं आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपूर्ण रजा घेतो. जय भीम, जय भीम, जय भीम.